हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आता दिवाळीचा सीझन चालू आहे. तर आपण आपले 2 पदार्थ पहिलेच बनवून झालेले. त्यात तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं भाजणीची चकली. सगळ्यांच्या आवडीची अशी भाजणीची चकली. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे मी चकलीसाठी तांदूळ धुवून सुकत घातले. त्याच्यात बरोबर ही उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि मुगाची डाळ असे सगळं धुवून वाळत ठेवले पंख्याखाली. आता हे सुकल्यानंतर तुम्हाला मी ती भाजणी करून भाजून दाखवणार. इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळीसुद्धा धुवून फडक्यावर वाळत घातलेले आहे, कपड्यावर म्हणजे फॅनच्या खाली. आता हे 4 वाटी, ही वाटी मी घेतलेली आहे मापासाठी. हे 4 वाटी मी तांदूळ घेतले आहेत आणि ह्याच वाट्याने मी बाकीचं साहित्य घेतले. तर इथे घेतले 1.5 वाटी चणा डाळ, पाऊण वाटी मूग डाळ, त्याच्या खालोखाल अर्धी वाटी उडीद डाळ आणि उडीद डाळच्या खालोखाल 50 ग्राम घेतले साबुदाणे आणि 50 ग्राम म्हणजे अर्धी वाटीपेक्षा कमी पाव वाटी घेतलेले पोहे आणि त्याच्यानंतर 4 चमचे घेतले धणे आणि हे 2 चमचे मी जिरं घेतले. एवढं साहित्य मी चकलीसाठी वापरणार आहे, भाजणीसाठी, चकलीची भाजणीसाठी. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायचं आहे, गॅस स्लो ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे तांदूळ, सगळं जे धान्य आहे हे आपण चकलीसाठी जे घेतलं आहे साहित्य, ते गॅसची फ्लेम स्लो ठेवून त्याच्यावर आपल्याला भाजायचं आहे. जास्त मोठा गॅस नाही करायचा, एकदम लाल करायचे नाही. थोडा कलर चेंज होत चालला की आपण काढून टाकायचं. किती वाजता ते थोडा कलर चेंज होत लागला. 10 मिनटं लागली मला स्लो गॅसवर. आता मी काढून घेते तांदूळ. त्याच्यानंतर असे पसरून ठेवायचे तांदूळ, कारण तर पाणी सुटतं म्हणून खाली कपडा ठेवला मी. ओलसरपणा येतो म्हणून खाली कपडा ठेवायचा कॉटनचा आणि पसरून ठेवायचं. आता आपण ह्याच्यात टाकूया मी पण सगळं साहित्य आपण म्हणजे एकदम कमी गॅसवर भाजणार आहोत. चण्याची डाळ भाजायला पण थोडा वेळ लागेल. चण्याची डाळ भाजण्यासाठी आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो, कारण का डाळ आपण धुवून घेतलेली असते ना, तर ती सुरुवातीला थोडी नरम लागते. ते कुरकुरीत होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आता अजून 2-3 मिनटं भाजायला लागेल. थोडा कलर चेंज झाला पाहिजे. मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे पहिल्यापासून, त्याच्यामुळे वेळ लागतो भाजणी करायला. घाई वगैरे करायची नाही आणि मोठा गॅस करायचा नाही. त्याच्यामुळे काय होतं, डाळ किंवा तांदूळ काळे पडतात मध्येच. मग ते भाजणीलासुद्धा करपत वास येतो करपल्याचा. त्यासाठी आपल्याला भाजणी करताना पेशन्स ठेवावी लागतात, म्हणजे ती भाजणीसुद्धा छान होते. चकलीची भाजणी असो किंवा कुठलीही पिठं आपण जेव्हा भाजतो, बेसनचे लाडू आहे, रवा लाडू, रवा वगैरे भाजायला एवढा वेळ लागत नाही, पण बेसन पण भाजताना आपल्याला खूप वेळ लागतो. त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. आता थोडी डाळ कडक व्हायला लागली. डाळ धुतल्यामुळे काय होते, ते दाणे असतात डाळीचे एकमेकाला चिकटलेले असतात, तर ते चांगले भाजले गेले पाहिजे.
खरपूस अशी भाजून घ्यायची चण्याची डाळसुद्धा. तांदूळ भाजण्यासाठी मला 10 मिनटं लागली. 10 मिनटं स्लो गॅसवर 10 मिनटं लागली. आता बघूया आपण चण्याची डाळ भाजण्यासाठी किती मिनटं लागतात. सारखे हलवत राहायचं, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते. भाजली गेलेली आहे. ही डाळ भाजण्यासाठी मला 13 मिनटं लागली स्लो गॅसवर. आता मी काढून टाकते. तांदूळ भाजायला 10 मिनटं आणि चण्याची डाळ भाजण्यासाठी 13 मिनटं लागली. आता हे पसरून ठेवूया आणि कपडा ठेवायचा. त्याच्यामुळे काय होतं, थोडं आपण असं गरम गरम टाकतो ना, त्यामुळे ताटाला ते तांदूळ किंवा डाळी वगैरे चिकटतात. मॉइश्चर येतं, थोडं पाण्याचं येतं आणि ओलसरपणा, त्यासाठी खाली कपडा ठेवायचा कॉटनचा. आता मुगाची डाळ टाकते. मी वेगवेगळी भाजून घेणार. तुम्ही मुगाची डाळ उडदाची डाळ एकदम भाजली तरी चालेल, पण मी वेगवेगळं भाजते. त्यांना जास्त वेळ लागत नाही. बघूया आपण किती वेळ लागतो. मी धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो. तुम्ही जर ओल्या कपड्याने पुसून घेतलं डाळी वगैरे तरी चालतील. फक्त तांदूळ धुवून घ्यायचे स्वच्छ. डाळी ओल्या फडक्याने पुसल्यात तरी चालेल. त्याच्यामुळे थोडा जास्त वेळ जातो भाजण्यासाठी. आता मुगाची डाळ भाजण्यासाठी आपल्याला 5 मिनटं लागलेली. त्याच्यानंतर उडदाची डाळ आपण भाजूया. आता कढई गरम असल्यामुळे आपले बाकीचे डाळी आहेत ते लवकर भाजून होतात. सुरुवातीला कढई गरम नसतं, त्याच्यामुळे तांदूळ आणि चण्याच्या डाळीला थोडा वेळ लागतो जास्त भाजण्यासाठी. आता हे बाकीच्या डाळी लवकर भाजून होणार. हे स्लो गॅसच ठेवले शेवटपर्यंत. मध्ये कुठेही गॅस वाढवलेला नाही गॅस. आता उडदाची डाळ भाजायला आपल्याला जास्त वेळ नाही लागला. 1-2 मिनटं लागली. थोडी अजून भाजून घेते. आता राहिलेत साबुदाणे. पोह्याला जास्त वेळ लागत नाही. साबुदाण्याला थोडा वेळ जाईल. तर बघा डाळसुद्धा उडदाची डाळसुद्धा भाजून झालेली आहे. 1-2 मिनटं लागली याला. पसरून ठेवायची. साबुदाणे पण लवकर गरम आहेत कढई, त्याच्यामुळे पटापट बाकीचं भाजून होणार आहे. याच्यातच मी पोहेसुद्धा टाकणार आहे. पोहेसुद्धा कुरकुरीत झाले पाहिजे. पोहेसुद्धा साबुदाणे आपले भाजून झालेले आहेत. हे बघा चुरचुरीत झाले आहेत. आता हे सुद्धा आपण काढून टाकूया. परातीमध्ये ओतूया आणि धणे आणि जिरा तर बाकी आहे. पसरून ठेवायचं सगळं, म्हणजे काय होतं, थोडं पसरून ठेवायचं. आता आपण टाकूया धणे आणि जिरा. एकत्रच भाजूया. थोडंसं गरम करायचं, एकदम जास्त भाजायचं नाही. थोडं गरम करायचं. धणे आणि जिरासुद्धा भाजून झाले. आता गॅस बंद करते मी. आपली ही चकलीची भाजणी भाजून झालेली आहे. ते बघा इथे.
आता हे सगळे आपण मिक्स करूया. थंड झाल्यावर मग आपण चक्कीमध्ये दळताना, घरी तुम्ही दळत असलं तर ठीक आहे, पण चक्कीवर जेव्हा आपण हे दळण घेऊन जातो त्यावेळेला भैयाला सांगायचं की चण्याचं पीठ, चण्याची डाळ जर दळायला आली असेल कोणाची त्याच्यावर टाकायला सांगायचं, किंवा भाजणी असेल कोणाची त्याच्यावर हे दळप करायला सांगायचं, म्हणजे दळण करायला सांगायचं. नाहीतर बाजरी किंवा नाचणीवर टाकली भाजणी तर आपल्या चकल्या खराब होण्याची शक्यता असते. तेव्हा भैया आता हे चकलीचं भाजणी आपली भाजून झालेले पूर्ण. आता हे चक्कीत जेव्हा आपण हे दळण नेतो, आता घरी चक्की असेल तर ठीक आहे, आपला चांगली पीठ तयार होऊ शकतो. परंतु चक्कीत जर दळायची असेल तर भैयाला अगोदरच सांगून ठेवायचं की कोणाचं डाळ दळायला आली असेल किंवा भाजणीचं आलं असेल चकली भाजणीचं, तर त्याच्यावरच हे धान्य टाकायला सांगायचे. आपलं हे चकलीचे जे साहित्य आपण भाजून घेतले ते थंड झाल्यानंतर चक्कीमध्ये दळून आणायचं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, चण्याची डाळ कोणाची दळायला आली असेल किंवा भाजणीची आली असेल त्याच्यावरच टाकायला सांगायचं. जर तुम्ही नाचणी वगैरे ज्वारीवर वगैरे टाकली ती दळण याने जर टाकलं तर आपल्या चकल्या खराब होण्याची, बिघडण्याची शक्यता असते. आता इथे घेतलेलं मी भाजणीच्या चकलीचं पीठ घेतलं. आता हे पीठ मी मोजून घेणार आहे, म्हणजे मला जेवढ्या चकल्या करत असते त्याप्रमाणे वाटीने मोजून घेणार आहे. आणखी साहित्य लागणार इथे घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, हिंग, लाल मिरची पावडर, तुम्हाला कशी तिखट पाहिजे कशी त्याप्रमाणे घ्यायची. इथे घेतलं तीळ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, हळद, आणि ज्या वाटीने मी पीठ मोजणार आहे त्याच वाटीने मी पाववाटी हे मोहनसाठी तेल घेतले. आता हे बाकीचे साहित्य झाले बाजूला ठेवते. आता आपल्याला 4 वाट्या, कुठलेही भांडं घ्या तुम्ही, लहान मोठं, 4 घ्यायचे. वाट्या असो किंवा पातेले छोटे असले तरी. आता ह्याच्यातलं मी पीठ ह्या 4 वाट्या घेणार आहे. मी चाळून घ्यायचं पीठ, कारण त्याच्यात धान्याचे कण शिल्लक असतात. सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला पीठ चाळून घ्यायचे. आता हे 4 वाट्या मी पीठ घेणार आहे. वरच्यावर असे घेतलेले आहेत मी, या वाटीचं मी प्रमाण घेतले. तुम्हाला ज्या वाटीने घ्यायचं असेल, तुम्हाला मोठी वाटी घ्यायची असेल तर ही मोठी वाटीसुद्धा घेऊ शकता. तर मी ही वाटी घेतले. ह्या 4 वाटी मी पीठ चाळून घेणार आहे. 1, दाबून भरत नाही मी, वाटी वरच्यावर भरलेले ते पण बघा तुम्ही. दुसरी वाटी, तिसरी आणि चौथी. जे तुम्ही प्रमाण घेणार आहात वाटीचं असो पातेला छोटा असला तरी 4 घ्यायचे. चार वाटी मी पीठ घेतलेलं आहे. आता हे चाळून घेऊया अगोदर आपण. आता हे पीठ चाळून घ्यायचं. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आपण पिठाला मोहन टाकणार आहेत. मोहन म्हणजे आपण जे प्रमाणात वाटीच्या प्रमाणात तेल घेतलेलं आहे मोहनसाठी ते आपण पाववाटी टाकणार आहोत. आता हे पीठ सारखं करून घ्यायचं. पण पीठ घेताना चाळून घ्यायचं नेहमी, कुठलंही पीठ असलं तरी. आता ही वाटी मी सेम आहेत वाट्या, हीच वाटी मी घेतलेले तेल. तर आपण पूर्ण वाटी बघितलं तर पूर्ण वाटी होतं, त्याचा हा अर्धा असतो आणि त्या अर्ध्यामधलाच अर्धा घ्यायचा आपण, म्हणजे पाववाटी. तर पाववाटी हा मी तेल गरम करत ठेवणार आहे.
आपल्या साहित्य जे लागेल ते सगळी तयारी करून अगोदरच ठेवायची. आता मी हा गरम करत ठेवले. आता आपण त्याच्यात तेल एकदम कडक गरम करायचं आणि त्या पिठावर आपल्याला टाकायचं आहे. त्या सर्व पिठाला तो तेलाचं मोहन आपल्याला लावून घ्यायचे. अगोदर चमच्याने पीठ कालवून घ्यायचं आणि नंतर आपण हाताने पीठ मळलं तरी चालेल. तेलाचं मोहन व्यवस्थित पडलं तर आपली चकली खुसखुशीत होती. जर जास्त तेल झाला, तेलाचं मोहन, तर चकली आपली आपण जेव्हा तळायला जातो तेव्हा ती चुरा होऊन जातो, फसते आपली चकली. पण योग्य प्रमाणात जर आपण तेल जर टाकलं गरम करून तर चकली छान खुसखुशीत होते. आणि कधी चुकून आपल्या हातून तेल जास्त झाले, आपली चकली होत नसेल, तर त्याच्यात काय करायचं आपण आणखीन, किंवा कधी पीठ पातळ झालं त्याच्यात आणखीन सुकं पीठ मिक्स केलं तरी आपल्या चकल्या होतात. आता हे प्रमाण मी योग्य प्रमाण दिलेलं आहे. आता बघा तेल आपलं गरम झालेलं छानपैकी. आता ह्याच्यावर पण टाकणार आहोत. आता सुरुवातीला आपण फक्त चमच्याने मिक्स करणार, नंतर आपण त्याला हाताने मिक्स करूया. सगळ्या पिठाला आपण हा मोहन चोळून घ्यायचं. आता हे थंड झाले. गरम तेलात हात नाही घालायचं. आता हा जो आपण तेल टाकलेला आहे तो सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. म्हणजे आपल्या तेलाचं मोहन किती आपण टाकले ते आपल्याला लक्षात येतं. तर हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं पिठाला असं हाताने, म्हणजे त्या संपूर्ण पिठाला आपला तेलाचा मोहन लागतो. हे बघा असं करून घ्यायचं. कुठली चकली तुम्ही पिठाचं माप घेणार, वाटी असो, पेला असो, ग्लास असो, तर त्याचा पाव हिस्सा आहे तो आपण मोहनसाठी तेल घ्यायचं. मग वाटी असो किंवा कोणतंही भांडं घेतलेलं असेल ते. चकल्या तयार झाल्यानंतर लगेच डब्यात वगैरे भरायचे नाही, थोडं थंड होऊन द्यायच्या. नंतर आपली जी बॅग असते त्याच्यात पाव किलो का अर्धा किलोच्या ज्या बॅग असतात त्याच्यात थोड्या भरून नंतर ते डब्यात भरायचं. म्हणजे आपल्याला जेव्हा चकल्या काढायच्या असतील तेव्हा आपण ते एकच पॅकेट काढू शकतो. बाकीच्या चकल्यांना हवा जाणार नाही. आपण सारखं डबा उघडत बसतो, मग त्याच्यामुळे त्याची चकल्या नरम पडतात. तेलाचं मोहन तुमचा जास्त झाला चुकून तर घाबरायचं नाही. त्याच्यात आणखीन आपण सुकं पीठ टाकायचं आणि ते चकल्या करून घ्यायचे. चकली आणि अनारसे हे दोन पदार्थ असे असतात की त्यांना वेळ द्यावा लागतो. हे बघा छानपैकी मी सगळ्या पिठाला तेल लावून घेतलेलं आहे. तेलाचं मोहन हे बघा छान मोहन लावलेलं आहे. असं लावून घ्यायचं सगळ्या पिठाला. बघा असं व्हायला पाहिजे आपलं पीठ, असे गोळे व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं मोहन बरोबर आहे. हे बघा आता ह्याला आपण काय करायचं, आता पाणी आपण 4 वाट्या घेतलेले आहेत, तर आपण 4 वाटे पाणी घेतलं तरी चालेल.
पण मी 1 वाटी कमी घेणार, म्हणजे 3 वाटी घेणार. लागलंच तर आपण कोमट पाणी मळताना वापरू शकतो. त्या पाणीसुद्धा जास्त घ्यायचं नाही, प्रमाणात घ्यायचं. आता इथे मी पाणी घेते. 2 वाट्या मी पाणी घेतलं आहे. नंतर पाणी लागलं तर आपण टाकू शकतो. आता मी हे गरम करत ठेवते. उकळून घ्यायचे पाणी. आता त्याच्यात मी काय काय टाकणार तुम्हाला दाखवते. तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे लाल मिरची टाकायची. 1-1.5 चमचा मी मिरची पावडर टाकले. पाव चमचा हळद आहे. हिंग आहे 5 चमचा. एक आहे पिठाच्या अंदाजाने आपण तीळसुद्धा टाकूया. थोडंसं ओवा टाकूया. हातावर चिरडून टाकायचा, म्हणजे तो आपला साचा जेव्हा आपण चकली करायला जातो त्याच्यात अडकणार नाही. थोडं बारीक करून घ्यायचं. मिक्सरवर जरी बारीक केलं तरी चालेल. आता हे जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे. अजून आपण मीठ टाकलेलं तर मीठसुद्धा आपण टाकून घेऊया. तेलाचं मोहन आपण पिठात टाकलेलं आहे. काही काही वेळेला ह्याच्यातसुद्धा तेल टाकलं तरी चालते. आता आपण पिठाच्या अंदाजाने मीठ टाकणार आहोत. मीठ कमी जास्त आपण थोडंसं पीठ टाकून बघितलं चालते. पाणी जेव्हा आपण उकळत ठेवतो तेव्हा, म्हणजे आपल्याला मिठाचा किंवा मसाला म्हणजे लाल मिरची पावडर किती टाकली, तिखट किती कमी आहे हे सुद्धा कळते. किंवा हे ते पाणी उकळल्यानंतर थोड्याशा पिठाला साईडला थोडंसं पाणी टाकून बघायचं, म्हणजे आपल्याला मीठ आणि तेलाचं प्रमाण, म्हणजे मीठ आणि तिखट किती कळते. पाणी उकळलेलं आहे तर आपण त्याच्यात आता थोडं थोडं करून पीठ टाकूया. गॅस स्लो ठेवलेलं आहे मी. चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला पाण्याची गरज लागली तर आपण थोडं कोमट पाणी घेऊ शकतो. कोमट घ्या, थंड घेतलं तरी चालेल. आता हे काय करायचं, आपण हे मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ आपण गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनटं ते वाफेवर ठेवायचं पीठ. त्याच्यावर मी झाकण ठेवते. तर हे साच्याला आपण तेल लावून घेऊया. आतला भाग आहे त्यालाच फक्त तेल लावायचं. नंतर साच्याच्या आतसुद्धा आपण तेल लावून घ्यायचं, म्हणजे तो आपला पीठ असतो तो चिकटणार नाही. आतून पण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. नंतर खालचा भाग असतो हा, त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं. थोडंसं लावायचं. त्याच्यामुळे काय होतं, पीठ आपलं चिकटणार नाही. आता हे पीठ आपण मळून घेऊया. आपल्याला जसं जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळसुद्धा नाही. तर ह्याच्यात गाठी वगैरे असतील ते आपण अगोदर
सगळ्या गाठी फोडून घेऊया. जसं पाणी लागेल तसं आपण मळून घ्यायचं. पाणी थोडं कोमट घेतलेलं आहे. आता आपल्याला तिखट किती कमी जास्त म्हणजे झालेलं असेल, कमी असेल तर आपण आता टाकू शकतो पीठ मळताना. मीठ वगैरे कमी वाटलं तर. आणि आपण जेव्हा चकलीच्या भांड्यात जेव्हा पीठ टाकतो गोळा, तो संपूर्ण गोळा तेवढा टाकायचा. अर्धे अर्धे तुकडे करून नाही टाकायचे, नाही तर चकली आपल्या मध्येच तुटतात. पूर्ण गोळा टाकायचं त्याच्यात. वरती थोडी जागा ठेवायची चकलीच्या वरती. त्या चकलीचा साचा असतो, पूर्ण फुल भरून नाही घ्यायचं, थोडी जागा वरती सोडायची. थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पीठ मळायचं छानपैकी. म्हणजे ते गुठल्या वगैरे असतील त्या चांगलं मळल्यावर त्या निघून जाते. तेव्हा पीठ आपण पाण्यात टाकतो त्यावेळेला गरम असताना पण आपण पावभाजीच्या मेशरने पण त्यांना हे केलं तरी त्या गुठल्या असतील ते गाठी ज्या असतात पिठामध्ये त्या निघून जातात. सगळं पीठ मळून घ्यायचं. नंतर आपण एक एक गोळा परत मळून घ्यायचा. आता हाताला फक्त पाणी लावून थोडंसं घ्यायचं, छान मळून घ्यायचं. पीठ चांगलं मळलं तर चकलीसुद्धा छान येतं. पीठ मळण्यावर पण असते, पुन्हा आपण तेलाचं मोहन कसं टाकलं त्याच्यावर पण असतं. परफेक्ट तेलाचं मोहन टाकलं की चकलीसुद्धा खुसखुशीत होते. हाताला पाण्यात बुडवायचा हात आणि ते पीठ मळून घ्यायचं. आता आपण त्याच्यात पाणी वगैरे ओतणार नाही, फक्त पाण्यामध्ये हात बुडवून त्याने पीठ मळून घ्यायचं. छोटे छोटे गोळे करून ठेवायचे. फक्त चकलीच्या साच्यात टाकताना थोडं मळून घ्यायचं परत. तरी मी गोळे करून ठेवते. तर गोळा छान तुम्ही लगेचसुद्धा करू शकता किंवा थोडा वेळ ठेवलात 5-10 मिनटं तरी चालेल. तर मी लगेच करून घेणार आहे.
बाकीचं पीठ झाकून ठेवायचं चकल्या करताना. जसं पीठ लागेल तसं पण घ्यायचं. तुझं पीठ छान मळलं गेलं. हातावर घेऊन आपण रोल तयार करूया. बाजूला क्रॅक वगैरे असेल तर पीठ चांगलं मळून घ्यायचं. छान पीठ मळलं गेलं. आपण साचा घेतला, ह्याच्यात मी चकती टाकलेली आहे. हे बघा, आता हे आपण पीठ दाबल्यानंतर एवढी जागा वरती शिल्लक ठेवायची. नाहीतर काय काय वेळा काय होतं, पूर्ण भरून जर आपण घेतलं पीठ, मग हे आपल्याला लागत नाही आणि आपण चकली पाडताना ते फट करून उडतो झाकणवरचं. त्याच्यासाठी थोडी स्पेस ठेवायची. तर हे झाकण पटकन लागलं कारण मी कमी भरलेलं आहे त्याच्यात. तेल गरम करत ठेवूया. इथे मी कढईत तेल ठेवलं आहे. तेल ठेवताना फुल कढई नाही भरायची, कारण हा तेल कधी कधी उरलं तर आपण ते एवढंच तेल वापरू नाही शकत. त्याच्यासाठी सुरुवातीला मी मीडियम ठेवते गॅस, आणि जेव्हा आपण चकली टाकतो तेव्हा थोडं मोठा ठेवायचा आणि चकली तळताना स्लो ठेवायचा. प्लेटला थोडंसं तेल लावते. आणि जवळ घ्यायचं, लांब लांब घ्यायचं, आणि आपला साचा आहे तो वरती एकदम उचलून नाही धरायचा, त्याच्यामुळे चकली तुटण्याची शक्यता असते. आणि ते शेवटच्या टोकात चिकटून घ्यायचं. आता मी ताटात दाखवते तुम्हाला. जवळजवळ त्याला पाडायचं. सुरुवातीला फक्त एकच चकली टाकायची, म्हणजे आपल्याला अंदाज येतो आपलं मोहन बरोबर पडलं की नाही. आता थोडंसं पिठाचं गोळा टाकून मी बघते. आता आपलं हे तापलेलं तेल सुरुवातीला आपण जेव्हा चकली टाकतो तेव्हा लक्षात ठेवायचं, जोपर्यंत बबल्स येतात म्हणजे बुडबुड येतात तोपर्यंत आपण चकली जी असते ती उलट करायची नाही. बबल्स म्हणजे त्याचे बुडबुडे थंड झाले, शांत झालं तेल, की आपण दुसरी बाजू उलटायची. नंतर गॅस स्लो ठेवायचा. म्हणजे चकली काय होतं, आतून पोकळ होतं आणि आतपर्यंत ती तळली जाते. आता आपण आणि चकलीचा साचा नेहमी आपण आता चकली पाडून झाली अशी. आता ही चकलीची ही साईड मी फिरवते, वरचा दांडा. आपलं पाडून झाली की आपण अशी पाडतो, तर हा दांडा असा फिरवायचा, म्हणजे ते पीठ येते बाहेर ते येणार नाही. ठेवून द्यायचं. आता आपण ते टाकलेलं आहे काढून टाकूया. आता मी याच्यात चकली टाकते. एकच टाकून बघायची. गॅस बी आता स्लो ठेवलं आहे आणि तेल तापलेलं आहे. सुरुवातीला एकच टाकून बघायची, अजिबात हलवायची नाही, त्याला खेळू द्यायचं त्या तेलामध्ये. तर आपण चमचा लावला झारा वगैरे ते तुटण्याची शक्यता असते. सुरुवातीला आपण ते बबल जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपण हलवायची नाही. ते शांत झाले बुडबुडे की आपण पलटी करायची. फक्त हिला मी मध्ये घेते, साईडला आहे म्हणून, बस. बाकी काही लावणार नाही तिला.
आता चकली करताना आपल्याला लक्षात येईल आपण तेलाचं प्रमाण कसं घेतलं काय ते. आता बघा बबल्स कमी झाले ना, तर आता पण उलटी करूया. आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि तिला चांगली तळून घ्यायची. आता ही आपली चकली बरोबर होते. आता मी दुसरीसुद्धा त्याच्यातच टाकते. बघू शकता तुम्ही. आता आपण ही चकली टाकताना वरती चाळण ठेवली आणि त्याच्याखाली प्लेट ठेवली. तर सगळं अतिरिक्त जे तेल असेल तर प्लेटमध्ये येणार. तेल तापलेलं असल्यामुळे गॅस मी स्लो ठेवलं. एकदम करून नाही ठेवायची चकल्या. जसं जसं तळल्या जातील तसं तसं आपण चकल्या करत जायचं. तुम्हाला किती वेळ पाहिजे म्हणजे राऊंड त्याप्रमाणे 3 किंवा 4च्या वेड्या करू शकतो. एकदम जवळ घ्यायचं, लांब नाही घ्यायचं. फेरा घेताना 3 किंवा 4चा आपल्याला जशी चकली मोठी लहान पाहिजे त्याप्रमाणे आपण फिरवायचं. तर बबल्स कमी झाले आता मी. आता उलटसुलट केलं तरी चालेल. तर आपण बघतो तेल कसं थंड झालं, मग बुडबुडे यायची कमी झाली. तर आपली चकली तयार झालेली आहे. बघू शकता. तर बाकीचं टाकायचं. पीठ चांगला मळून घ्यायचं. एकदम पीठ पण नाही भिजवायचं. थोडं आपण 1-2 ग्लास करून बघायचे. व्यवस्थित झालं तर जास्त पीठ भिजवायचं. चकली आणि अनारसे हे 2 जे पदार्थ आहेत ते कधी फसतात, कधी हसतात, कधी चांगले होतात, कधी बिघडतात सुद्धा. म्हणून सांभाळून करतात. शांतपणे आपली सगळी कामं करून घ्यायची. कामं सगळी आटोपली आपण शांतपणाने करत बसायचे. चकली असो किंवा अनारसे. आता हे बुडबुडे कमी झाले. आता आपण इथे उलटं करूया. आता तुम्ही 3-3, 4-4 जरी चकल्या केल्यात तरी चालेल एका वेळेला. येताना कढईत फुल नाही भरायची. कारण काय होतं काही वेळा आपण फुल कढई भरली आणि आपण जेव्हा चकली किंवा कुठलाही पदार्थ आपण जेव्हा तळायला टाकतो तेव्हा तेल वरती येतं आणखी. त्यामुळे बाहेर येण्याची शक्यता असते तेल. त्यासाठी तेल घेताना अर्धी कढई घ्यायची आणि उरलेला तेल असतं ते आपल्या नेहमीच्या जेवणासाठी वापरून टाकायचं. जास्त दिवस ठेवायचं नाही.
आता आपण परत पीठ मळून घेऊया. चकतीला लागलेलं पीठ पण काढून घेऊया. उलट सुलट बाजू बघून घ्यायची अगोदर. आता हे वरती बुडबुड येतात तोपर्यंत आपण त्याला झारे लावायचे नाही, त्याला खेळू द्यायचं तेलामध्ये चकलीला. आता आपण बाकीचं पीठसुद्धा मळून घेऊया, एक एक गोळा. पीठ छान मळून घ्यायचं. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा, पाण्यात बुडवून घ्यायचा हात. गॅसची
मी बनवलेली तांदळाची भाजणीची चकली ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता तुम्हाला चकली माझी कशी झालेली आहे ते दाखवते. बघा, चकली घेतली मी, कुरकुरीत अशी झाली आहे. तेलसुद्धा नाही त्याच्यात, अजिबात तेलसुद्धा नाही आहे. कुरकुरीत अशी झाली आहे. आपण खाऊनसुद्धा बघूया. खुसखुशीत झाली आहे, आतून पोकळ झालेली आहे. आतून जी पोकळ असते ती चकली खुसखुशीत होते. तुम्हीसुद्धा अशा चकल्या करून पहा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्स.